तर जय महाराष्ट्रामध्ये आज असा रविवार आणि आज रविवार म्हणजे आज सुट्टीचा दिवस. तो मी आता जात आहे आमच्या वांग्याने शेती केली तिकडे म्हणजे गोड्यांबे. तर आता मी आमच्या बागेत आहे मांगराकडे बघा आमचं पाठीमागे मांगरा. आता तिथून जातलं मी तिकडे गोड्यांबे ठिकाणा तिकडे. तर तुमका तिकडे जाऊचो वाट आणि सगळं तिकडचा नजारा एक्सप्लोअर करतो. तर सोबत राहा. तर म्हणजे आज गोड्यांब्याक जाऊचा कारण असा काय मोठा नाही. मी आली खूप दिवस झाले तिकडे जाऊन नाही होतं. सो म्हटलं जरा आज फिरून येऊया. सो मी निघाले आता तिकडे जाऊ. तर म्हणजे यो गोड्यांब्याक जाऊचो प्रवास म्हणजे पूर्ण जंगलातून प्रवास करूचो लागता. तुम्ही बघू शकता किती पूर्ण असं म्हणजे जंगल जा. म्हणजे मी आता उमाळ्यात येऊन पोचलो आहे. तर ही बघा ही नदी आहे, पूर्ण अशी नदी आहे. इथे पावसाळ्यात फक्त पाणी असतं, बारमाही वाहणारी तर नदी नाही आहे. पण एका वर म्हणजे जेवढं आपण वर जातलो तेवढ्यात एका वर पाणी असतं. आणि इकडेच इथे वर इथे कुंग्या त्याच्यात चणणीचे मासे वगैरे पण भेटतं पण पावसाळ्यात. त्यामुळे ते सुद्धा मी तुमका काहीतरी एक्सप्लोअर करतोय म्हणजे दाखवत आहे की आम्ही चणणीचे मासे कसे पकडतो. म्हणजे तुम्ही बघू शकता ही पूर्ण वाट ही पूर्ण आहे बघा जंगलच आहे. एकदम असं झुडूपच असं आहे बघा. पाठीमध्ये पूर्ण सगळीकडे बघतात तिथे पूर्ण झाडी दिसतली वर पण बघा पूर्ण जंगली वाड आहे. आणि इकडून आमका शेतीत जाऊचं लागतं आमच्या. आणि ही पूर्ण वाट ही किती 20-25 मिनटं 30 मिनटाची वाट आहे. एवढं प्रवास म्हणजे एवढं पायपीट करून आमका आमच्या शेतीत जाऊचं लागतं. तुम्ही बघू शकता इथे ही तळी आहे. तर ही तळी म्हणजे असं ऊन पाठून पाणी आणतं ते एक नदीचा पाटाचं पाणी आणि पाटात पाणी आणून ते तुंबवलं जातं ही तळीमध्ये. आणि नंतर इथून हे पाणी ते पाटावर आहे तर इकडे बागा आहेत लोकांची, त्या बागामध्ये सोडलं जातं आणि ते पाणी पुरवलं जातं. मंडळी तुमका माहिती आहे एकांत असं मस्तपैकी शांत वातावरण आणि एकदम थंडगार वातावरणात जंगलात असं एकटा फिराक भारी वाटतं. तुम्ही पण एकदा अनुभव असं घेऊन बघा, कधी घेतला असा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण असं एकटो असं शांतपणे सगळं निसर्ग वातावरण बघणं म्हणजे एकदम भारी वाटतं. हे अनुभव जरा वेगळाच असतं. जंगल सफारी करून तुमका भारी मजा येतात. म्हणजे इथे पण इसर आहे व पाणी पण आहे. आणि इकडे हे सगळ्या पावसाळ्यामध्ये इथे पण हे पूर्ण पाणी असतं आणि इकडे पण मासे चढतं. जास्त प्रमाणात असे नाही पण थोड्या प्रमाणात तरी मासे इकडे पण चढतं. आणि आपण आता पोहोचलेलो इकडे गोड्यांब्या. हे असा गोड्यांब्या म्हणजे अजून पण वर जाऊचा आपल्या. आणि आपण जरा खाली आहोत. तर मंडळी मी ॲट लास्ट इथे येऊन पोचलो आहे म्हणजे गोड्यांब्याक, जिथे आम्ही वांग्याने शेती केली. ही पाठीमागे तुम्ही बघू शकता ही पूर्ण एवढी शेती केलेली आहे. 10 दिवस झाले शेती लागवड लागवल्यावर म्हणजे 10 दिवसच झाले असतात म्हणजे पूर्ण लायली. ही पूर्ण शेती आम्ही नदीच्या झऱ्यावर करतो. तिथे वर इकडे एक नदी छोटीशी नदी आहे, तिथे 12 ती वाहता. त्याच्या पाण्यावर ही आम्ही पूर्ण शेती करतो. तर म्हणजे एका वांगणी शेती असं म्हणतात.
काचेची बॉटल आहे ती लटकवून अजून एक दोरीला दगड बांधून त्या खाली एक थर्मोकॉल बांधून लटकवून ठेवला जातं, म्हणजे वारा येईल की ते वाजता हवं आणि प्राणी येत नाही. म्हणजे आमची छोटीशी खोप पण आहे, बघू शकता तुम्ही. बघा मंडळी, हे बघा ह्याच पाण्यावर आम्ही खाली ते शेती करतो. हे पाणी वरून असं नदीतून येतं. मंडळी, इकडे आम्ही थोडीफार सुपारीची बागायत पण केली. हे बघा याच नदीच्या छोट्याशा पाण्याच्या झऱ्यावर आम्ही ही बागायत पण केलेली आहे इकडे, आणि खाली आम्ही शेती केलेली आहे. तर म्हणजे आजचं व्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझे असेच कोकण एक्सप्लोअर करूच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमका भेटत राहतले. तर मंडळी, आजचं हे व्लॉग तुमका कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटाया पुढच्या व्लॉगमध्ये.